आमच्या डान्सवाल्या रीलवरती तर खूप कमेंट्स याच आहेत की आम्हाला असे ऋषी कमळी बघायला खूप आवडले. मैत्रीतून सुरू झालेलं त्यांचं हे प्रेम आता हळूहळू पुढे सरकतंय सिरियलमध्ये आणि तितकाच पाठीशी गंभीरपणे उभा आहे ऋषी कमळीच्या. निखिलचे पीजेज ते अजिबात आवडत नाहीत मला. आवडत नाही, माझ्या पीजेवर विजय हसत नाही. शिक्षणाविषयी आता आपली सिरियल तर सुरूच आहे, पण त्यात एक पात्र येत आहे जे शशांक केतकर साकारतोय. शिक्षणाचा लढा कसा पुढे नेतोय आम्ही सगळेच त्याच्या विरोधात हे बघायला तुम्हाला पण मजा येणार आहे, आम्हाला करायलाही खूप मजा येते. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. ऋषी आणि कमळीची सगळीचकडे चर्चा आहे, पण आता सध्या सोशल मीडियावर ते व्हायरल आहेत. कसे आहात? खरं तर मस्त. पण ट्रिपला जाऊन खूप धमाल केली आहे ना? मॅड खूप मजा, फुल ऑन मस्ती केली आम्ही. पण काय काय धमाल मजा केली, आणि त्यात रील्स करायचं हे कोणी ठरवलेलं दोघांमध्ये? असं काही नाही, सगळ्यांनी मिळूनच ठरवलं. आणि आमच्या ज्या डान्सवाल्या रील्स आहेत त्या तर आम्ही एकमेकांना सतत पाठवत असतो आणि आम्ही चान्स शोधत असतो की कधी त्या करता येतील. त्यातलीच ती एक म्हटलं पटकन क्विकली करूया. म्हटलं नाही आता पटकन करून टाकूया. मग 5 मिनिटात 10 मिनिटात रिहर्सल केली, शूट करून टाकली. आपल्याला तर तिथेच सापडली ना? नाही मी तुला खूप आधी पाठवून ठेवलेली. हो का? पण त्या रील्स इतक्या व्हायरल झाल्या, म्हणजे तुमच्या ग्रुप सोबतचे ते रील असो किंवा तुमच्या दोघांचे इतके व्हायरल झाले, त्यात खाली कमेंट्स किती छान छान आल्या. ते वाचून खरं तर कसं वाटतंय? इट्स फन, म्हणजे लोकांना आवडतंय, जोडी पण बघायला त्यांना आवडते. हा, म्हणजे आमच्या डान्सवाल्या रीलवरती तर खूप कमेंट्स याच आहेत की आम्हाला असे ऋषी कमळी बघायला खूप आवडले, ही साईड बघायला आवडली, प्लीज अजून व्हिडिओज बनवा डान्सचे तुमचे, आणि कमळीचं असं रूप आवडलं, नयनतारा मॅडम बघा हे दोघी काय करते इथे, असं वगैरे सगळे गंमत सगळ्यांनी टाकले. पण मस्त छान पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत सगळे. पण मग आता ठरवलंय की आता आणखी रील्स करायचे तुम्ही? आम्ही ठरवतो, फक्त असं होतं की मी सतत सीन्स मध्ये असते, तो सीन मध्ये असतो, मी अशी ह्या कॉस्ट्युम्स मध्ये असते, तर मग कॉस्ट्युम मध्ये असं थोडंसं अवॉइड करण्यासाठी आम्ही जरा कमी करतो रील्स. पण चान्स मिळाला की पण मला सांगा, कोणी कोणाला डान्स शिकवला होता तिथे, की ते स्टेप्स बघितलेलं? बघूनच केला. पण आता आम्ही मालिकेत बघतो की कुठेतरी तुमची आणखी एक वेगळी बाजू चांगली दिसते, की तुमच्यात आता मैत्री खूप चांगली झाली आणि आता ती प्रेमापर्यंत जाईल का हा प्रवास आता कुठेतरी हळूहळू दिसतोय. व्यक्त झालेलंच आहे, कमळीने पण तिचं प्रेम व्यक्त केलेलंच आहे ऋषीला, ऋषीचं तर होतच. तर आता असं आहे की आता प्रत्येक गोष्टी तिच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी अचानक सुरू झालेल्या आहेत. म्हणजे शिक्षण हे होतंच, पण आता त्याच्या व्यतिरिक्तच खूप गोष्टी, तिची नाती, तिच्या आईला गोळी मारल्यापासून सगळ्या गोष्टी, त्याचा उलगडा ती करण्याच्या प्रयत्नात आहे, तिचे बाबा कोण आहेत हे शोधते, आणि या सगळ्यात पूर्ण सपोर्ट ऋषीचा आहे. आणि ते दोघं आता एकमेकांवर प्रेम करतात हे त्यांनी जाहीर केलेलं आहे एकमेकांसमोर. आणि त्या मैत्रीतून सुरू झालेलं त्यांचं हे प्रेम आता हळूहळू पुढे सरकतंय सिरियलमध्ये, आणि तितकाच पाठीशी गंभीरपणे उभा आहे ऋषी कमळीच्या. पण ऋषी, मला हे जाणून घ्यायचं की आत्तापर्यंतचा प्रवास एकत्र होता, पण जेव्हा आता हे सत्य उलगडतंय किंवा आता किती मदत करायची ठरवली, कारण की एकीकडे बघतोय की सरोजला मुलगी तीच आठवत नाहीये, यातही आता काहीतरी ऋषी करायचं मागे लागलंय असं? हा, तो अडचण हर्डल कुठलाही असो, तो कायमच कमळीच्या पाठीशी उभा असणार आहे. त्याच्यामुळे आता हे सरोजचं मेमरी लॉस हा आता सध्याचा क्रायसिस आहे, पण असे उद्या अजून 10 क्रायसिस उभे राहिले तरी ऋषी त्याच्या मागे कमळीच्या पाठीशी उभा असेलच. त्यामुळे नो डाऊट अबाउट दॅट. पण आता मी असं बघितलंय की सरोजला तो तुझं नावही सांगत नाहीये, तो तुझं नाव निंगी असं सांगते. सो काय सुरू आहे आता हे, आणि कशा पद्धतीने तू आता विचार करते की आता नाही, हे आईला अशी एक नवीन ओळख मिळवून दिली पाहिजे? नाही, त्याचा प्रश्न नाही. आता डॉक्टरांनी सांगितलं की आत्ता तिची परिस्थिती खूपच अशी गंभीर आहे आणि तिला कुठल्याच प्रकारचा ताण द्यायचा नाही आहे डोक्याला, जेणेकरून अजून प्रॉब्लेम वाढेल किंवा अजून तो आजार वाढेल. सो म्हणून ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी ती रोज नव्याने सगळ्या गोष्टी तिला समजवते. ती काल जे सांगितलेलं आहे ते सगळं विसरते, ती परत तिला रोज नव्याने समजवते. तर आता खऱ्या म्हणजे असा एका अर्थाने कमळी आई झाली आहे तिच्या आईची असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या थ्रू ती सगळ्या गोष्टी, तिचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर आईला कसं बरं करता येईल, त्यासाठी मग पैसे, मग उपचार, ह्या सगळ्याच गोष्टी, त्यात स्वाभिमान, ह्या सगळ्या गोष्टी. पण ऋषी असल्यामुळे तो
अशी मदत नाही करत आहे कारण मी ती नाकारते कमळी म्हणून, तर तो अशी तरी मदत करतो जी पोचतीये. पण आता काय सांगणार, तिने गुरुपौर्णिमेला आम्ही बघितलं की तिने गुरुपौर्णिमा ती तिच्या पद्धतीने साजरी केली होती. सो आता फ्रेंडशिप डे पण येणार आहे, सो त्याचाही काही ट्रॅक पाहायला मिळणार आहे का? आणि फ्रेंडशिप डे निमित्त ऋषी कमळीला काय गिफ्ट देऊ शकतो असं वाटतं? ते खरं तर तुम्हीच सांगा कमेंट सेक्शनमध्ये की तुम्हाला काय वाटतं, ऋषी काय प्रकारचं किंवा कुठलं गिफ्ट देईल कमळीला. पुस्तक का तुला असं मला पुस्तक वाटतं, पाहिजे? म्हणजे कमळीला. म्हणजे तू तू कमळीच आहेस ना. हो, कमळीला पुस्तकच आवडतात ना, म्हणजे त्यामुळे अशाच धर्तीचं हा, काहीतरी गिफ्ट असेल ते. आणि निखिल विजयाला काय गिफ्ट देऊ शकतो? निखिल वर्ष झालं मला ओळखतोस तो. तुला ते काय चिप्स वगैरे फॅन्सी चिप्स. फॅन्सी चिप्स तिला खूप आवडतं ते. ते खात असते, म्हणजे लंच ब्रेकला तिच्याकडे सतत काहीतरी चिप्सची पाकिट असतात. पण ती हेल्दी वाली असतात, म्हणजे काहीतरी सोबत लागतं म्हणून असतात सोबत. अच्छा, आणि विजया निखिलला काय गिफ्ट देऊ शकतो? निखिलला असे कूल ॲक्सेसरीज देऊ शकते, कारण त्याला कूल असे ॲक्सेसरीज आवडतात, एक्सरसाइज करायला आवडतं. सो इथे आल्यावरती ते कपडे काढून कॉस्ट्युमच घालतो ना तो, त्याला एक्सप्लोर करायला मिळत नाही. पण हे बरोबर ओळखतात ना? हा म्हणजे पण तुमच्या दोघांची इतकी मैत्री चांगली झाली आणि आता तुम्ही जसं तू म्हणाली की 1 वर्ष झालं की एकमेकांना ओळखता, सो एकमेकांमधली एखादी गोष्ट जी फार आवडते आणि एखादी गोष्ट जी अजिबात आवडत नाही, ही बदल तू असं सांगायचं असेल, अशी कोणती आहे? निखिलचे पीजेज ते अजिबात आवडत नाहीत मला, पण ते बदलू नये असं पण मला वाटतं की ठीक आहे, पण त्याने गंमतही येते त्या गोष्टीला. पण ते एक आहे, म्हणजे मला त्याला मला असं होतं की निखिल एक असं होऊन होतं. जाऊ दे. ते असे नाही, ते ऑन द स्पॉट सिच्युएशनल असतात. आणि आवडणारी गोष्ट म्हणजे निखिल खूप असा दिलदार आहे, म्हणजे दिलदार माणूस आहे तो, व्हेरी काइंड आणि व्हेरी स्वीट. मला आवडत नाही माझ्या पिजेवर विजय हसत नाही, फक्त पण साक्षी हसते. एक ऑडियन्स आहे साक्षी. त्यामुळे ही गोष्ट मला तिची अजिबात आवडत नाही. खटकते मेजर जी तिने बदलावी अत्यंत तातडीने. आणि मी पण म्हणू शकले असं की बंद करावी, पण मी तसं म्हणाले का नाही म्हणाले. आणि आवडती म्हणजे अप्रिशिएट करण्यासारखी म्हणजे एक इन जनरल पीसफुल वे ऑफ वर्किंग. इट्स अ व्हेरी पीसफुल वे. मग काय असं सेटवरती किंवा इन जनरल काम करताना सुद्धा कचकच नाही आहे. मग काही क्रायसिस मॅनेजमेंट असू दे, मग उशीर झालेला असू दे, काही असू दे, बट कामाच्या ठिकाणी काम हे जी क्वालिटी आहे ती चांगली आहे. Yes, पण आता 1 वर्षात ही मैत्री किती बिल्ड झाली आहे खरं तर. छान झाली आहे, म्हणजे जसं आम्ही फर्स्ट आमच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणालो होतो की आम्ही कुणाल दादा आणि अंकिताच्या लग्नात भेटलो होतो पहिल्यांदा, आणि लगेचच 2 महिन्यात आम्ही ऑन स्क्रीन एकमेकांसोबत काम करत होतो. तर तिथून तो असा प्रवास छान मैत्रीत गप्पा गोष्टी करत, धमाल करत, ट्रिप्स करत, आउटिंग्स करत, खाण्याच्या ठिकाणी एक्सप्लोअर करत, असं इथपर्यंत आलेली आहे मैत्री ही छान, आणि अशीच राहील पुढेही. अगदीच. आणि मला अशी मैत्री तुमच्या दोघांमधली फार पाहायला आवडणार आहे. पण आता मी विचारते की ऋषी हे कॅरेक्टर जेव्हा आता प्रेक्षकांसमोर येतं, तेव्हा मी खूप कमेंट्स असे असते की ऋषी तू कमळीला अशीच मदत करत राहा, अशीच मदत करत राहा. असा मित्र तुझ्या आयुष्यात असा कोण आहे जो कायम तुला मदत करणारा आहे? जसं कोणाला आठवतं असं मित्र असं विचारल्यावर? एक सांगणं खूप अवघड आहे. कारण खूप जण आहेत, म्हणजे मीट बी म्हणजे आता इंडस्ट्री बाहेरचे पण आहेत, माझे शाळेतले मित्र आहेत, कॉलेजमधले मित्र आहेत, इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आता सेटवरती सायबा आहे, अनुषज आहेत, त्यानंतर ऐश्वर्या आहे, चेतना, मंदार, अनिरुद्ध, खूप 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 फ्रेंड्स आहेत आमचे. येस. आणि तुलाच असं विचारलं की तुझ्या आयुष्यात ऋषीसारखं कोण मित्र आहे खरं आयुष्यात? आनंद, म्हणजे इंडस्ट्रीमधला म्हणाल की आनंद माझा बेस्टी आहे, आणि सृष्टी भायकर, आणि इंडस्ट्री बाहेरमधला विनीत म्हणून माझा एक फ्रेंड आहे. तो म्हणजे जे असे एका हाकेवरती येणार आहे, किंवा काही गोष्टी हां तू बोल आपण करून टाकू, म्हणजे असं ॲटिट्यूड असणारी आहे ती माझी मित्र. पण आता मालिकेकडे येते आणि मालिकेत आता खूप
ट्विस्ट अँड टर्न्स येतात, म्हणजे प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी वेगवेगळं सुरूच आहे आणि प्रेक्षक ते फार एन्जॉय करतात. तर काय सांगायला आवडणार आहे खरं तर? ट्विस्ट अँड टर्न्स आमचे कधीच थांबत नाही मालिकेतले. दे आर ऑलवेज ऑन. आणि आय एम व्हेरी शुअर की पुढचे जे काही मजा मस्ती असेल आमच्या शोमधली ती सुद्धा तुम्हाला बघायला खूप आवडेल. आणि तुम्ही असंच आमच्यावर प्रेम करत राहा आणि मालिका बघत राहा आमची. येस. हो, आता खूप गोष्टी घडणार आहेत आणि आता नवीन ट्रॅक पण येतोय. शिक्षणाविषयी आता आपली सिरियल तर सुरूच आहे, पण त्यात एक पात्र येत आहे जे शशांक केतकर साकारतोय. सो त्या निमित्ताने आता तो शिक्षणाचा लढा कसा पुढे नेतोय आम्ही सगळेच त्याच्या विरोधात, हे बघायला तुम्हाला पण मजा येणार आहे, आम्हाला करायलाही खूप मजा येते. त्यामुळे दररोज रात्री 9 वाजता पाहायला विसरू नका कमळी आपल्या झी मराठीवर. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.